जमिनीच्या वादातून मोठ्या भावाचा खून केल्याप्रकरणी दोघा भावांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी ठोठावली आहे। बापाजी नामदेव घेवडे वय वर्ष 52 आणि दिलीप नामदेव घेवडे वय वर्ष 58, दोघेही राहणार घेवडेवाडी कारेगाव तालुका आंबेगाव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत। मंचर पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत घेवडेवाडी कारेगाव तालुका आंबेगाव या ठिकाणी 26 एप्रिल 2016 मध्ये जमिनीच्या वादातून गणपत नामदेव घेवडे वय वर्ष 58 यांचा बाबाजी नामदेव घेवडे आणि दिलीप नामदेव घेवडे या लहान दोघा भावांनी कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून निर्घुण खून केला होता। तर मैताचा मुलगा आणि पत्नीवरही कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी मयताची पत्नी हौसाबाई गणपत घेवडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश SP पोळ यांच्या पुढे सुरू होता। न्यायाधीश पोळ यांनी आरोपी बाबाजी नामदेव घेवडे आणि दिलीप नामदेव घेवडे या दोघा भावांना खून प्रकरणी सश्रम जन्मठेप आणि मैताचा मुलगा आणि पत्नी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली।